जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड गर्दी होती. कार्यकर्ते होते, माध्यमांचे प्रतिनिधी होते. सगळ्यांचं लक्ष दोन माणसांकडे होतं. दोन भाऊ ज्यांच्या निर्णयावर ठरणार होतं विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवर निवडणूक होणार की नाही. शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये नाशिकची जागा कुणाकडे जाणार यावरून रस्सीखेच होती. शेवटी शिंदेच्या शिवसेनेनं ही जागा खेचून आणली आणि विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. त्यात ठाकरेंच्या दोन नेत्यांनी अर्ज नेऊन सुद्धा अर्ज दाखल केले नाहीत आणि दराडे बिनविरोध निवडून येणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कारण काही बंडखोरांनी अर्ज दाखल केले असले तरी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आपल्या बालेकिल्ल्यात मार्ग काढतील असाच अंदाज होता. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गिरीश महाजन यांचा फोन कामी आला नाही. भाजपचे नेते गणेश गीते शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घ्यायला तयार झाले, पण त्यांचे बंधू गोकुळ गीते मात्र अर्ज माघारी घेणार नाही यावर अडून राहिले आणि शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांची कोंडी झाली. पण अगदी मुंबईतून फोन आले, वरिष्ठांकडून मेसेज आले, शब्द देण्यात आले, तरी माघार न घेणारे गोकुळ गीते आहेत कोण आणि त्यांच्या उमेदवारीने नरेंद्र दराडेंचा गेम होऊ शकतो का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय पोलबिडू. नाशिक हा महायुतीमध्ये कायम हॉट पॉइंट राहिलाय. लोकसभेची जागा, पालकमंत्रीपद आणि विधानसभेला सुद्धा नाशिक केंद्रस्थानी होतं. आता विधान परिषदेच्या जागेसाठी सुद्धा महायुतीमध्ये रस्सीखेच झाली. शिंदेच्या शिवसेनेची स्टँडिंग जागा असल्यानं त्यांनी या जागेवर दावा केला, तर मतदारांची संख्या जास्त असल्याने भाजपने ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह केला. अगदी शेवटपर्यंत या जागेचा पेच कायम राहिला आणि ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली. इथून आमदार नरेंद्र दराडे यांनी पुन्हा अर्ज भरला, तर भाजपच्या गणेश गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांचे लहान बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज भरला. या दोघांनी माघार घ्यावी यासाठी हालचाली वाढल्या. अगदी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 4 जूनला सुहास कांदे आणि दादा भुसे या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी नाशिकमध्ये बैठका घेतल्याच्या बातम्या आल्या. नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी गोकुळ गीतेंना फोन करत माघार घेण्यासाठी सांगितलं. नाशिकमध्ये वेगवेगळ्या हालचाली सुरू होत्या, तशाच त्या मुंबईमध्येही झाल्या होत्या. गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, गीते हे मुंबईत माझ्यासोबत होते. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. नाशिक बाबत कुठलाही तिढा नाही. गणेश गीते यांनी सांगितलंय, मी माघार घेतोय, थोड्या वेळात त्यांची माघार होईल. गोकुळ गीते यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. गोकुळ गीते हे थोडे आग्रही आहेत, पण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ते सुद्धा थोड्या वेळात आपली उमेदवारी मागे घेतील. गणेश गीते असतील किंवा त्यांचे बंधू गोकुळ गीते हे दोघंही गिरीश महाजन यांच्या जवळचे. त्यात गणेश गीते यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. युतीचा धर्म आपल्या सर्वांना पाळावा लागेल असं वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत आहे असं घोषित केलं. पण गुरुवारी सकाळपासून गोकुळ गीते नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. ते माध्यमांच्या समोर आले नव्हते, अर्ज माघारी घ्यायला आले नव्हते. त्यांच्या बंधूंनी अर्ज माघारी घेतला तरी गोकुळ गीते काय करणार हा प्रश्न होताच. गणेश गीते जेव्हा आपला अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला आणि अर्ज माघारी घेण्याबद्दल विचारलं. तेव्हा गणेश गीते म्हणाले, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्ही जो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना दिला होता तो शब्द पाळणार आहोत. गोकुळ गीते हे देखील लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात येतील आणि माघार घेतील. त्यानंतर गणेश गीतेंनी अर्ज माघारी घेतला. मुदत संपायला अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ बाकी असताना मग त्यांनी गोकुळ गीते येतील असं सांगितलं खरं, पण गोकुळ गीते काही आले नाहीत. अशातच गणेश गीते यांचे आणखी एक बंधू आणि काही कार्यकर्त्यांनी गोकुळ गीते यांना फोन लावला. आपल्याला गिरीश भाऊंनी शब्द दिलाय, गिरीश भाऊ आपल्याला वडिलांसारखे आहेत, आपलं फडणवीस भाऊंशी बोलणं झालेलं आहे, आपल्याला माघार घ्यावी लागेल. गणेश दादाने माघार दिली आहे, तुलाही माघार द्यायची आहे. माध्यमांसमोरच फोनवर हे बोलणं सुरू असताना गोकुळ गीतेंनी माघार न घेण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, आमदार नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाकडे आमच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, आमचा बाप काढला असं म्हणत एक कथित क्लिप सुद्धा ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये कुणाल दराडे यांच्या बापालाही माघार देणंच देणं आहे असं म्हणत असल्याचा दावा गोकुळ गीतेंनी केला.
जर माझा बाप काढला असेल तर मी माघार कशी घेऊ असं म्हणत त्यांनी माघार घ्यायला नकार दिला. माघार घेण्यासाठीची मुदत कमी होत असताना शेवटच्या 15 मिनिटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांना फोन लावला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना फोन लावत गोकुळ गीते यांच्या माघारीबद्दल विचारणा केली असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. तर जळगावमध्ये शिंदेच्या बंडखोर उमेदवारांनी जर नाशिक मधला फॉर्म माघारी घेतला गेला नाही तर आम्ही सुद्धा फॉर्म मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. पण तरीही गोकुळ गीते फॉर्म माघारी घ्यायला आले नाहीत आणि नाशिकमध्ये गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे ही लढाई होणार यावर शिक्कामोर्तब झालं. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर गणेश गीतेंनी गाडीतून जाताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गोकुळ फॉर्म भरताना मला विचारून गेला नव्हता. त्याला ठाऊक होतं की ऐनवेळी माझ्यावर दडपण आणलं जाईल आणि मला माघार घ्यावी लागेल. गेल्या 1.5-2 वर्षांपासून आम्हाला त्रास देण्याचं काम सुरू आहे. आमच्याच पक्षातले अनेक जण विनाकारण त्रास देतात, खोटे गुन्हे दाखल करतात. हे सगळं गोकुळला माहीत होतं, म्हणूनच त्याने आधीच फॉर्म भरून ठेवला होता. सगळा ड्रामा झाल्यानंतर स्वतः गोकुळ गीते यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी तू काय म्हातारा झाला का, परत संधी येतील असं म्हणत माघार घ्यायला सांगितलं. आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. गिरीश भाऊंनी सांगितल्यानंतर माघार घेणार होतो. त्यांनी शब्द दिला होता की गणेश दादांचं पुनर्वसन केलं जाईल. पण कुणाल दराडे यांनी माझा बाप काढला, त्यांच्या बापालाही माघार देणं आहे असं वक्तव्य केलं. माझा बाप काढल्यावर मी कसा माघार घेईल? कमी मतदार असलेले उमेदवार निवडून येतात हा नाशिकचा इतिहास आहे. त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तर कुणाल दराडे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावत ती ऑडिओ क्लिप मॉर्फ केलेली आहे, त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी अशी मागणी केली आहे. गणेश गीते आणि गोकुळ गीते दोन भाऊ महायुतीला भिडले, पण त्यांची ताकद आहे तरी काय? तर गणेश गीते हे नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. तिथे पराभूत झाल्यानंतर ते भाजपमध्ये आले. गोकुळ गीते यांनी गणेश गीतेंच्या निवडणुकीचं सगळं नियोजन पाहिलेलं. गोकुळ गीते भाजपमध्ये थेट सक्रिय नसले तरी पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून आलेत. त्यांचा स्थानिक राजकारणात चांगला होल्ड आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गीते बंधूंची आर्थिक ताकद प्रचंड मोठी आहे. गणेश गीते यांनी आपल्या निवडणूक प्रमाणपत्रावरच जवळपास 100 कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली. गोकुळ गीते यांच्यासाठी हाच आकडा जवळपास 1.25 कोटींचा आहे. गणेश गीते यांची स्थानिक राजकारणातली ओळख बाहुबली अशी आहे. सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले संबंध या दोन्ही बंधूंची जमेची बाजू आहे. त्यामुळे गणेश गीतेंनी माघार घेतली असली तरी गोकुळ गीतेंच्या मागे असलेला त्यांचा फोर्स मोठा ठरू शकतो. पण या सगळ्यात शिंदेच्या उमेदवाराचा म्हणजेच नरेंद्र दराडेंचा गेम होऊ शकतो का? तर नाशिकमध्ये एकूण मतदार आहेत 603, ज्यात भाजपचे 186, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 107, शिवसेनेचे 161 असे महायुतीचे 454 आणि मवियाचे 58 मतदार आहेत. गोकुळ गीते यांना मवियाने पाठिंबा दिल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येते. ठाकरेंनी नाशिकमधून उमेदवार दिला नव्हता. संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेचा उल्लेख शत्रू म्हणून केला, त्यामुळे त्यांची मतं गोकुळ गीतेंकडे फिरू शकतात. तर नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यातलं राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत दराडेंनी भुजबळांच्या विरोधात काम केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे भुजबळांकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात जर भाजपची मतं फुटली तर दराडेंचा गेम होऊ शकतो आणि यासाठीच गणेश गीते यांच्या बंधूंनी अर्ज भरला होता असं सांगण्यात येते. कारण युती धर्म म्हणून गणेश गीतेंचा अर्ज माघारी घ्यावा लागला तरी गोकुळ गीते यांचा अर्ज कायम राहत असल्यानं दराडेंची कोंडी करणं शक्य होतं आणि तोच डाव सध्या तरी नाशिकमध्ये बसलाय. महायुतीच्या बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा या दोन भावांनी न घेतलेली माघार आता शिंदेच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे येत्या काळात नेमक्या काय हालचाली होतात, गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश येतं की या काटाकाटीत धक्कादायक निकाल लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? नाशिकमध्ये नेमकं काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.